डॉक्टर चकित होऊन ओरडले, आम्हाला माफ करा, बाळ श्वास घेत नाही. आणि त्या क्षणी फक्त एका आईने स्वामींचं नाव घेतलं आणि पुढे जे घडलं त्यावर आजही विश्वास बसत नाही. मुंबईतील एका दवाखान्यात पूजा, तिचं वय 30, प्रसूतीसाठी ऍडमिट झाली होती. साधं मध्यमवर्गीय आयुष्य. नवरा गणेश एका प्रायव्हेट कंपनीत नोकरी करायचा. गर्भवती असताना पूजा रोज मनापासून स्वामींची पूजा करायची. तिच्या मनात एक विश्वास होता, स्वामी माझ्या लेकराचं रक्षण करतील. प्रसूतीची वेळ आली, पण क्षणाक्षणाला परिस्थिती कठीण होत गेली. बाळ जन्माला आलं, पण ते श्वास घेत नव्हतं. डॉक्टर आणि नर्स सगळे घाबरले. आईंच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. नवऱ्याच्या चेहऱ्यावर धक्का आणि संपूर्ण खोलीत भीती. आणि त्या क्षणी पूजानं बाळ हळूच आपल्या छातीजवळ घेतलं. बाळाच्या कानात ती फुसफुसली, अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. डोळ्यात तिच्या अश्रू होते, पण ओठांवर फक्त स्वामींचं नाव. ती मंत्र पुन्हा पुन्हा म्हणत राहिली, शांतपणे, श्रद्धेने, पूर्ण विश्वासाने. आणि तेवढ्यात एक चमत्कार झाला. बाळानं हळूच पहिला श्वास घेतला. डॉक्टर अचानक ओरडले, बाळ श्वास घेतय, तो जिवंत आहे. संपूर्ण खोलीत आश्चर्य आणि आनंद आणि अश्रू. पूजा डोळे मिटून म्हणाली, माझ्या बाळाचा प्राण वाचवायला स्वामी स्वतः आले. आज ते बाळ निरोगी आहे, हसतं खेळतं मोठं होतंय. आणि प्रत्येक वाढदिवसाच्या दिवशी आई त्याच्या कानात तोच मंत्र पुन्हा पुसपसते, अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. बरं, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.